नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी व धक्कादायक बातमी। संसदेत नवीन वित्तीय कायदा 2025 मंजुरीनुसार डीए व वेतन आयोगावर रोख याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शनधारकांसाठी आत्ताची ही मोठी व धक्कादायक अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी धक्कादायक बातमी। संसदेत नवीन वित्तीय कायदा 2025 मंजुरीनुसार डीए व वेतन आयोगावर रोख। बघा, अकॉर्डिंग टू द न्यू फायनान्स ॲक्ट 2025 अप्रूव्ड इन पार्लिमेंट देयर विल बी अ रिडक्शन इन डीए अँड पे कमिशन ऑफ पेन्शनियर्स। पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी व धक्कादायक बातमी समोर येत आहे। संसदेत नुकतेच नवीन वित्तीय कायदा म्हणजे 2025 मंजूर करण्यात आला आहे। सदर वित्तीय कायदा 2025 नुसार पेन्शनधारकांना मिळणार महागाई भत्ता व नवीन वेतन आयोगाचा लाभ या ठिकाणी विसरावा लागणार आहे। सदर नवीन वित्तीय कायदा 2025 नुसार पेन्शनधारकांच्या पेन्शनची जबाबदारी ही सरकारची असणार नसल्याचे सदर कायद्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे। बघा, डीए व नवीन वेतन आयोगावर रोख। सदर कायद्यानुसार आता पेन्शनधारकांना महागाई भत्ता व नवीन वेतन आयोग लाभ आता सेवानिवृत्तांसाठी नसणार आहे। यामध्ये निवृत्ती वेतनधारक यांच्या डीए तसेच नवीन वेतन आयोग संदर्भात सरकारकडून स्वतंत्ररित्या निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बघा, राज्य आणि केंद्र सरकारच्या या पेन्शनधारकांना पेन्शन कायदा 1972 नुसार पेन्शनचा लाभ या ठिकाणी दिला जातो। तर दिनांक 17/12/1982 रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र किंवा राज्य सरकारच्या या पेन्शनधारक तसेच सरकारी कर्मचारी यांच्यामध्ये भेदभाव न करता डीए व वेतन आयोग लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी दिला होता। बघा, नवीन वित्तीय कायदा 2025 काय सांगतोय। नवीन वित्तीय या कायद्यानुसार निवृत्ती वेतनधारकांना नवीन वेतन आयोग लागू असणार नाही। याशिवाय पेन्शन नियम 1972 चे पेन्शन कायद्याचे नियम लाभ लागू असणार नाहीत। याशिवाय जुनी पेन्शन योजना या योजनानुसार लाभ घेणाऱ्यांना देखील नवीन वेतन आयोगाचा लाभ अनुदेय होणार नाही। याशिवाय डीए संदर्भात सरकारकडून स्वतंत्र निर्णय घेतल्यानंतरच डीए लाभ दिला जाईल, अन्यथा डीए अनुदेय केला जाणार नाही। या संदर्भात पेन्शनधारकांना न्यायालयामध्ये दाद या ठिकाणी मागता येणार नाही। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी पेन्शनधारक आहेत या पेन्शनधारकांसाठी ही आत्ताची मोठी व धक्कादायक बातमी। संसदेत नवीन वित्तीय कायदा 2025 मंजुरीनुसार डीए व वेतन आयोगावर रोख कशा पद्धतीने निर्माण होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।